नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न झाला सुरू. रस्त्यावर सर्वत्र भ्रष्टाचाराच्या भेगा. मलमपट्टी करणार तरी कुठे? शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजनेत घोळ. जलसंधारण विभागाने कोणाकोणाला वाटले कामाचे ठेके. लक्षवेधीने अडचणी वाढणार. मोठ्या अभियानात 250 घरगुती गॅस केले पुरवठा विभागाने जप्त. गॅस एजन्सी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची गरज. बुलढाणा आता आयुर्वेदिक हब आणि राज्याचा आयुर्वेदिक कॉरिडॉर. शेतकऱ्यांच्या 9 बड्या औषधी कंपन्यांशी ऐतिहासिक करार. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची मोठी घोषणा. एसटीमध्ये ज्येष्ठांची वारी, सवलतीची की संघर्षाची? बसस्थानकावर ज्येष्ठांनी प्रवासासाठी केला बैठा सत्याग्रह. आता सविस्तर बातम्या. राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या नावाने असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मुख्यमंत्री यांना बदनाम करण्याचे षडयंत्र कोणाचे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 22 फेब्रुवारी रोजी सिटी न्यूज सुपरफास्टने ही बातमी प्रकाशित केल्यानंतर या रस्त्यावर मलमपट्टी सुरू केली असून ती मलमपट्टी उपयोगी नसून पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता नव्याने करण्याची गरज आहे. रस्ता तयार झाल्यापासून 6 महिन्यात त्याची वाट लागली असून या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा कोणी जाणीवपूर्वक प्रयत्न करत तर नाही ना, अशी विचारणा आता होत आहे. या रस्त्याच्या भ्रष्टाचार प्रकरणात संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गुंतले असून त्यांना निलंबित करत रस्त्याची स्वतंत्र चौकशी गरजेची आहे. इतकेच नाही तर जोपर्यंत हा रस्ता नव्याने होत नाही तोपर्यंत संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टेज का केले जात नाही, अशी विचारणा स्थानिकांनी केली आहे. या मार्गावर शेकडो वाहने धावतात. त्यांचा हा निकृष्ट रस्त्यामुळे अपघात झाला, जीव गेल्यास कोणावर गुन्हा दाखल करावा, अशी विचारणा आता सुरू झाली आहे. सिटी न्यूज सुपरफास्टने 22 फेब्रुवारी रोजी या विषयीची बातमी प्रकाशित केल्यानंतर पुन्हा नव्याने या रस्त्यावर मलमपट्टी सुरू झाली आहे. पण ती कामाची नसून पूर्ण रस्त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज आहे. यासाठी त्रयस्थ संस्था नियुक्ती करण्याची गरज आहे. इतकेच नाही तर रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून सरकारी निधीचा गैरवापर आणि लूट या प्रकरणात अधोरेखित झाली असताना ग्रामविकास विभाग यात हयगय का करत आहे, अशी विचारणा आता होत आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आम जनतेच्या पैशातून करातून झालेल्या निकृष्ट रस्त्याची पाहणी करण्याची गरज आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने अकोल्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची पाळमुळे खोदण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सुमारे 21 कोटींच्या रस्त्याची चौकशी करण्याची गरज आहे. आत्ताच तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या सडक योजनेतील अनियमितता आणि त्यावरील मलमपट्टी पाहिली. आता जिल्ह्यात पंतप्रधानांच्या नावाच्या योजनेतील अनियमितता अधोरेखित होताना दिसत आहे. पाणलोट समितीच्या ठरावाच्या आधारावर कामे करण्याची गरज आहे. असे असताना जिल्हा जलसंधारण विभागाने आधी कामे केली, आता पाणलोट समितीच्या अहवालांसाठी विभागाचे कर्मचारी रामराम करत आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच्या योजनेत कोणाचे हित गुंतले आहे याचा शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे. जलसंधारण विभागात टेंडर मॅनेज करत भ्रष्टाचाराचे पराक्रम अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. संगणक चालकाची भूमिका या सर्व प्रकरणात तपासण्याची गरज असून DD1 आणि वेगवेगळ्या कंत्राटदारांचे कामे अनेक असा प्रकार येथे झाला काय, याची चौकशी होण्याची गरज आहे. याविषयीच्या निविदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसारित न करता जास्त खपाच्या दैनिकात प्रकाशित न करता आधी हीन दिसणाऱ्या दैनिकात प्रकाशित करत टेंडर मॅनेज करण्याचा प्रयत्न कोणी केला, अशी विचारणा आता होत आहे. याविषयीची एक लक्षवेधी विधिमंडळात लागली असून त्याचा धसका जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी करतील काय, अशी विचारणा आता सुरू झाली आहे. त्याचबरोबर जलसंधारणाची ही कामे खरोखर झाली की नाही याची देखील खातरजमा जिल्हाधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल. अकोला जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागांतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनामधील गॉम्बियन बांधणाऱ्या कामांमधील कथित अनियमिततेबाबत विचारणा विधिमंडळात उपस्थित करण्यात आली आहे. डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात अकोला जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत कामांच्या वाटपात पारदर्शकतेचा अभाव आणि आर्थिक अनियमितता झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. लाखो रुपयांच्या कामांचे चुकीच्या पद्धतीने वाटप झाल्याचा मुद्दा चर्चेत आहे.
इतकेच नाही तर 43 कामांच्या निविदा प्रक्रियेत गंभीर त्रुटी अधोरेखित झाल्या आहेत. नियमानुसार मोठ्या कामांच्या निविदा महाराष्ट्र शासनाच्या ई निविदा पोर्टलवर आणि विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असते. मात्र या प्रकरणात तसे न करता कमी खपाच्या आणि जिल्ह्यात फारशा परिचित नसलेल्या स्थानिक दैनिक व साप्ताहिकांमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 दरम्यान या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कारण विशिष्ट कंत्राटदारांची रिंग करत कामे वाटप झाल्याची ओरड सुरू आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी संगनमत करून एकाच कंत्राटदाराला किंवा त्याच्याशी संबंधित संस्थांना 3 ते 4 कामांचे कार्यारंभ आदेश दिल्याची ओरड सुरू झाली असून हे कंत्राटदार कोण अशी विचारणा झाली आहे. सामान्य व्यक्तीला गॅस मिळत नसल्याने घरगुती गॅसच्या व्यावसायिक वापर वाढल्याच्या अनेक बातम्या RRCच्या दर्शकांनी पाहिल्या. या बातम्यांमुळे अखेर प्रशासनाला जाग आली. आज तब्बल 250 घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिकांकडून जप्त केले गेले. पण हे जप्त करताना गॅस एजन्सी संचालकांवर गुन्हे का दाखल केले नाही हा प्रश्न अनुत्तरित राहिला. अकोला जिल्ह्यात व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याबाबत वृत्त RRC न्यूजने प्रसारित केले होते. याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी घरगुती गॅस सिलेंडरवर वापरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पारित केले होते. त्याच अनुषंगाने आज अकोला शहरात जिल्हा पुरवठा विभागातर्फे धडाकेबाज कारवाई केली. शहरातील विविध हॉटेल, चहा टपरी तसेच इतर ठिकाणांवरून घरगुती वापरामध्ये येणारे विविध कंपनीचे 250 सिलेंडर जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनात 5 भरारी पथके स्थापन करण्यात आली होती. या 5ही पथकांनी एकाच वेळी शहरातील विविध ठिकाणी धाडसत्र राबविले. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसर, खडकी, उमरी, जुने शहर, डाबकी रोड, वाशिम बायपास, हरिहरपेठ, बाजारपेठ, सिंधी कॅम्प व इतर ठिकाणी धाड टाकून 250च्या वर घरगुती वापराचे सिलेंडर जप्त केले. या संपूर्ण कारवाईत 5 लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. आज अकोला जिल्ह्यामध्ये जे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर संदर्भात ज्या तक्रारी प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोहीम स्वरूपामध्ये आज आपण घरगुती गॅस सिलेंडरच्या वापराच्या अवैध वापराबाबत मोहीम आखली होती आणि जवळपास जिल्ह्यातील 20 ते 25 कर्मचारी यामध्ये हिरिरीने सहभागी झालेले आहेत आणि जवळपास 200 ते 250 सिलेंडर या ठिकाणी आपण जप्त करून आणलेले आहेत. तर माझं सर्व व्यावसायिकांना असं आव्हान आहे की घरगुती वापराचा जो गॅस आहे तो फक्त डॉमेस्टिक यूजसाठी आहे. त्यासाठी कमर्शियल जे सिलेंडर्स आहेत ते आपण वापरावे. यापुढे ही मोहीम अशीच चालू राहील. तर कृपा करून आपण या मोहिमेचे घटक बनू नका आणि व्यावसायिक वापराचा जो गॅस सिलेंडर आहे त्याचा वापर सुरू करा. जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र एन्नावार, बार्शीटाकळी येथील निरीक्षण अधिकारी आनंद गुप्ता, अकोला पुरवठा निरीक्षक रामेश्वर भोपडे, निरीक्षण अधिकारी विश्वजित लिंगायत, बाळापूरचे निरीक्षक अधिकारी विनीत टाले, अकोटचे निरीक्षक अधिकारी अंजली घरडे यांच्यासह पुरवठा विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी कारवाईमध्ये सहभाग दर्शविला. पण जोपर्यंत गॅस एजन्सी चालकांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत घरगुती गॅसचा व्यावसायिक अर्थात कमर्शियल वापर मात्र सुरूच राहील. बुलढाणा जिल्ह्यातील बळीराजा आता केवळ पारंपरिक पिके घेण्यापुरता मर्यादित न राहता थेट आयुर्वेदिक औषधी वनस्पतीच्या शेतीकडे वळणार आहे. देशातील नामांकित अशा 9 आयुर्वेदिक औषध कंपन्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत या वनस्पतीच्या उत्पादनासाठी सामंजस्य करार केला असून यामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात मोठी क्रांती होणार असल्याची घोषणा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे केली. शेगाव येथे आयोजित 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचा दिमाखदार सोहळा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले होते. मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातून आलेल्या कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींच्या लागवडीचे तंत्र आणि त्यांचे आर्थिक फायदे समजावून सांगितले. पंतप्रधान जाधव म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आयुष मंत्रालयाने आयुर्वेदाला जागतिक ओळख दिली आहे. आता त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत पोहोचतो आहे. 9 मोठ्या कंपन्यांनी केलेला हा करार जिल्ह्याच्या अर्थकारणाला नवी दिशा देणारा ठरेल. शिबिराच्या शेवटच्या दिवशी रुग्णसेवेचा ओघ कायम होता. समारोपीय सत्रात हजारो रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.
ज्यांना दूरदृष्टी होता अशा गरजू रुग्णांना केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले। 4 दिवसात लाखो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासातील हे सर्वात मोठे आरोग्य सेवा पर्व ठरले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भविष्य आता बदलणार आहे। केवळ औषधी वनस्पती लावायच्या नाहीत, तर त्यातून शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी आम्ही कंपन्यांशी करार केला आहे। हा जिल्हा आता राज्याचा आयुर्वेदिक कॉरिडॉर म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली। मेडिसिनल प्लॅन बोर्ड दिल्लीचे आपलं जे आहे राष्ट्रीय, त्यांचे डायरेक्टर, त्यांचे सर्व तज्ज्ञ मंडळी, आपल्या पंजाबराव कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ मंडळी यांना या ठिकाणी निमंत्रित केलं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी। आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये ही औषधी उपयुक्त अशी लागवड आपल्या शेतीमध्ये करावी, जेणेकरून आपल्याला 2 पैसे जास्त मिळतील। त्या लागवडीचं तंत्रज्ञान आपण दिलं आणि ते दिलं नाही तर त्याला पुढं विक्री करायची, कुठे आपल्याला जास्त भाव मिळतात त्याचीही माहिती शेतकऱ्याला दिली। आणि मला सांगायला आनंद होतो की त्या दिवशी 9 कंपन्यांनी, 9 औषध निर्मात्या कंपन्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या 9 शेतकरी कंपन्यांसोबत करार सुद्धा केले की तुम्ही हे उत्पादित करा, आम्ही या भावामध्ये इथून आपलं हे सगळं शेतामध्ये पिकवलेलं मेडिसिनलचं रॉ मटेरियल आम्ही विकत घेऊ का आम्ही घेऊन जाऊ। तोही एक आपण प्रयोग केला की शेतकऱ्याला आपल्या मंत्रालयाशी कसं जोडता येईल। काल विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम झाले आणि तो मागच्या बाजूचा जो टेंट आहे त्याच्यामध्ये दररोज 14 ते 15 आपल्या या आयुषमधली तज्ज्ञ मंडळी आलेल्या विद्यार्थ्यांना, नवीन डॉक्टर्सना मार्गदर्शन करत होती की आपण कसे उपचार करायचे, आपण याच्या माध्यमातून काय करू शकतो, लोकांचं स्वास्थ्य कसं आपण चांगलं ठेवू शकतो। तर असे अनेक त्या ठिकाणी व्याख्यानं सुद्धा पार पडली। महिलांना एसटी मध्ये सूट मिळते, पण पुरुषांसमोर मात्र प्रवासाचा, संघर्षाचा डोंगर उभा असतो। खिशातल्या पैशांची ओढतण पाहता आपल्याला एसटीच्या प्रवासात सूट मिळावी या भाबड्या आशेवर अनेक ज्येष्ठ पुरुष मंडळी आज सकाळपासून टॉवर जवळच्या बसस्थानकावर ठाण मांडून बसले होते। काहींना सवलतींच्या दरातील प्रवास नाताच्या भेटीला, नातीच्या भेटीसाठी होता, तर काहींना ही सवलत धार्मिक पर्यटनासाठी पाहिजे होती। वृद्धपकाळात 4 धाम यात्रा करावी, पंढरीची वारी करावी किंवा केवळ आपल्या लेकसुनांना, नातींना भेटायला जावे, हीच काही ती आयुष्याची कमाई असते। एसटी प्रवासातील सवलत या ज्येष्ठांसाठी मोठा आधार आहे। मात्र आता ही सवलत मिळवण्यासाठी कार्ड बंधनकारक केल्याने तंत्रज्ञानाची गती नसलेल्या या पिढीची मोठी धावपळ होत आहे। ही चित्र आहे राज्यातील बसस्थानकांवर कायम आहे, जिथे सध्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठांची मोठी तारांबळ उडत आहे। कार्ड मिळवण्यासाठी वृद्ध नागरिक सकाळी 9 वाजल्यापासूनच काउंटर बाहेर गर्दी करत आहेत। कार्डशिवाय सवलत मिळणार नाही या भीतीने लाभार्थींमध्ये घाई निर्माण झाली आहे। आगार व्यवस्थापक सुभाष भिवटे यांनी स्पष्ट केलं आहे की ही कार्ड वितरण प्रक्रिया पुढील 6 महिने सुरू राहणार आहे। सध्या जुन्या पद्धतीने प्रवास सुरू ठेवता येईल, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी एकाच वेळी गर्दी करू नये, स्वतःची प्रकृती धोक्यात घालू नये। जरी कार्ड बंधनकारक होणार असले तरी त्याची नेमकी डेडलाईन अद्याप जाहीर झालेली नाही, त्यामुळे घाई करण्यापेक्षा आरामात कार्ड काढून घेणे हिताचे ठरेल। आधार कार्ड है ना, हाँ, इसके वास्ते ज्येष्ठ नागरिक को होगा बोलते हैं। इसके वाले कब से आए आप? 7 बजे से, ये 6:30 बजे से है। शनि क्या कल हमारा नंबर लगा था 2 बजे। कल नंबर लगा था और मोबाइल के अंदर वो OTP नहीं आया तो फिर कैंसिल हो गया, क्योंकि आज सवेरे 6:30 बजे आ गया। ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला 50% स्मार्ट कार्ड आहे, ती प्रक्रिया सद्यस्थितीत चालू आहे। सदर प्रक्रिया अंदाजे 6 महिनेपर्यंत चालू राहील, तरी याचा सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा। आयुष्यभर कष्ट उपसल्यानंतर संध्याकाळी सुखाचा प्रवास घडावा हीच या ज्येष्ठांची अपेक्षा असते।
बस स्थानकावर केवळ कार्ड वाटून चालणार नाही, तर या आजोबा आजींसाठी पिण्याचे पाणी, बसण्यासाठी जागा आणि सुलभ माहिती देणारी यंत्रणा उभी करणे ही काळाची गरज आहे. सवलत देणं जितकं महत्त्वाचं, तितकंच ती सन्मानाने मिळवणंही गरजेचं आहे. विदर्भाच्या वाटेला नेहमी भंगार बसेस मिळतात. त्यामध्ये कुठेतरी बंद पडतात आणि मग प्रवाशांची वाट लागते. शेगाव येथून निघालेली बस लक्झरी स्टँडजवळ बंद पडली. या बंद पडलेल्या बसेसमुळे वाहतूक प्रभावित झाल्याचे चित्र होते. लक्झरी बस स्थानक नजीकच्या पुलावर शेगाव बस आज दुपारी अचानक बंद पडली. त्यामुळे मार्गावरील वाहतूक जवळपास अर्धा तास खोळंबली. एका रुग्णवाहिकेला कशीबशी वाट काढावी लागली. शेगाव येथून अकोल्याला बस येत होती आणि अचानक बंद पडली. एसटी महामंडळाच्या बसेस केव्हा आणि कुठे बंद पडतील याचा नेम नाही. शेगाव अकोला बस रस्त्यात बंद पडल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. बस वाऱ्यावर सोडून वाहन चालक डेपोमध्ये गेले. तोपर्यंत प्रवासी ताटकळत बसले होते. अकोला शहर आणि परिसरात एखादी तरी बस रोज बंद पडते. यामध्ये सुधारणा होण्यासाठी एसटी विभाग लक्ष देईल का, अशी विचारणा प्रवाशांकडून केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदच्या कुरणगाड या गावात रमाई घरकुल योजनेमध्ये सरपंच आणि त्यांच्या नातेवाईकांनी नियमांची पायमल्ली करून स्वतःच्या फायद्यासाठी घरकुले मंजूर करून घेतल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या विषयावर जोरदार हाणामारी झाल्याचा आरोप समोर येत असून तसा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कुरणगाव गावातील ग्रामसभा बैठकीदरम्यान सरपंच व त्यांच्या कुटुंबियाकडून किशोर नारायण भारसाकडे या नागरिकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामसभेत गावातील विकास कामे, निधी, खर्च व घरकुल योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. प्रश्न विचारल्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच भारत बाबूराव आठवले, त्यांचे वडील बाबूराव मरी आठवले आणि इतरांनी स्थानिक नागरिकास शिवीगाळ करत मारहाण केली. ग्रामसभा 26 जानेवारीची घेतल्या गेली नव्हती. गटविकास अधिकारी जळगाव जामोद यांना वारंवार निवेदन देऊन तक्रार देऊन ही ग्रामसभा आयोजित केल्या गेली होती. तरी समस्त गावकरी लोकांची मागणी होती की ग्रामनिधीचा हिशोब द्यावा. या घटनेमुळे ग्रामसभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या गेली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. ग्रामसभेसारख्या लोकशाही मंचावर जर नागरिकांवर हल्ला होत असेल तर सामान्य जनतेने न्याय कुठे मागायचा, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. अकोला शहरात एखाद्या भागात पाणी पुरवठा सुरू आहे हे अगदी सहजच ओळखता येते, कारण त्या दिवशी रस्त्यावर पाण्याचे पाट वाहतात. या लिकेज असलेल्या ठिकाणी पाणी प्रदूषित होते. मात्र याकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष अधोरेखित होत आहे. कोट्यावधीचा खर्च पाणी पुरवठ्यावर होतो, मात्र रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याचे चित्र जैसे थे आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वेगवेगळ्या भागात जलकुंभांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यावरून वेगवेगळ्या भागांना ठराविक दिवशी पाणी पुरवठा करण्यात येतो. ज्या दिवशी नळ येतात त्या दिवशी त्या भागात रस्त्यावर पाण्याचे लोट वाहताना दिसतात. अनेक जण याच पाण्याने वाहने धुतात. काही पाळीव कुत्र्यांना आंघोळी घालतात, तर अनेक जण सर्व्हिस लाईनमध्ये पाण्याचा पाईप सोडून देतात. विविध कारणांमुळे होणारी नासाडी थांबवणे गरजेचे आहे. आता उन्हाळा लागल्याची चाहूल लागली आहे, त्यामुळे खरे तर पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. परंतु विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होताना दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची, पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही या दृष्टीने उपाययोजना राबविण्यात येत आहे. परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे उपलब्ध पाण्याचा योग्य प्रकारे वापर करणे. शहर स्वच्छतेच्या मुद्द्यावर अमरावती महानगरपालिकेची आमसभा आज चांगलीच गाजली. सत्ताधारी व विरोधकांनी महानगरपालिका प्रशासनाला घेरले. त्यामुळे प्रशासनाची अक्षरशः बोबडी वडली. समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले होते. शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे हा विषय आजच्या महानगरपालिकेच्या आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रपणे लावून धरला. वारंवार सांगून देखील अस्वच्छता का दिसते या विषयावर नगरसेवक आक्रमक होते. आमसभेत स्वच्छता विभागावर नगरसेविका संतापल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक बबलू शेखावत यांनी स्वच्छता विभागाला धारेवर धरले. ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद चिमोटे व नगरसेवक विलास इंगोले यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. महापौर श्रीचंद तेजवानी यांनी तर स्वच्छते या संदर्भात हयगय सहन केली जाणार नाही असा इशाराही आधीच दिला आहे. नगरसेवक संजय गव्हाणे यांनी शहरात घुशींचे प्रमाण वाढल्याचा मुद्दा सभागृहासमोर मांडला.
त्यामुळे लोकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले. यामुळे सभागृहात हास्य किल्लोळ झाला. आजच्या सभेनंतर तरी यंत्रणा कामाला लागेल अशी अपेक्षा केली जात आहे. गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीतील गुलिस्ता नगरात सार्वजनिक ठिकाणी सोनू पठाण जुगार चालवित आहे. पथकाने पंचासक्षम कारवाई केली. अमरावती शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस कारवाई केली जात आहे. कालच्या घटनेची आरोपीमध्ये यास्मीन नगरातील शेख जुनेद शेख नासिर, मोहसिन खान, हबीब खान, काझी फयाजुद्दीन उर्फ बाबा एजाजुद्दीन, आझम खान, अजीम खान, गुलिस्ता नगरातील मोहम्मद रझीक मोहम्मद कासम, सोनू खान, अहमद खान, लालखडी भागातील रिजवान खान, रहीम खान, रहमत नगरातील शेख सोहेल परवेन, अब्दुल हाफिज यांचा समावेश आहे. 8ही आरोपी पत्त्यांचा जुगार खेळताना आढळले. त्यांच्या जवळील 45,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. रंगोत्सवाची चाहूल लागताच गावागावात होळीच्या तयारीला सुरुवात होते. पूर्वी अंगणात गायीच्या शेणाचा सुगंध दरवळायचा आणि वृद्धांसह चिमुकल्यांची लगबग पाहायला मिळायची. कारण होळी म्हटले की शेणापासून तयार होणाऱ्या चाकोल्या या विदर्भातील आगळीवेगळी लोकपरंपरा होती. मात्र आता आधुनिकतेच्या वाढत्या प्रभावामुळे ही परंपरा हळूहळू लुप्त होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. होळी दहनासाठी चाकोल्या तर केल्या जातात, त्यासाठी चाकोल्या बनवण्यास सुरुवात होत आहे. लहान मुले उत्साहाने शेणाचे छोटे छोटे गोळे करून त्यांना चपटे आकार देत आहेत आणि मध्यभागी ओढवण्यासाठी छिद्र पाडत आहेत. उन्हात वाढल्यानंतर त्या चाकोल्यांच्या माळा तयार केल्या जातात आणि होळी पूजण्याच्या वेळी चाकोल्यांची माळ वाहली जाते. आता तर होळीला लागणाऱ्या चाकोल्या व शेणाच्या गौऱ्या दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चाकोल्यांची एक माळ 30 रुपयापासून 50 रुपयापर्यंत विक्री केली जात आहे. तसेच एक गौरी 10 रुपये नगाप्रमाणे विक्री होत आहे. 35-30 वर्षापूर्वीच्या होळीच्या तुलनेत परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. लाकडांच्या होड्या उभ्या राहत असल्या तरी गावांमध्येही घरोघरी चाकोल्या तयार होताना क्वचितच दिसतात. नव्या पिढीला या परंपरेची माहिती नसल्याची खंत ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरात होळीचा सण सोमवार मंगळवारी साजरा होणार असून त्याआधीच बाजारपेठ रंगांनी सजली आहे. मुख्य बाजार चौक आणि गल्लीबोळांमध्ये रंग, पिचकारी, फुगे, गुलाल आणि विविध आकर्षण वस्तूंनी दुकाने सजली आहेत. लहान मुलांसाठी कार्टून आकाराच्या पिचकाऱ्या तर तरुणांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे रंग उपलब्ध झाल्याने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. गुलाबी, हिरवे, पिवळे, निळे अशा रंगामुळे बाजारात आकर्षक दिसते आहे. काही दुकानदारांनी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक रंगाची विक्री सुरू केली असून त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांसाठी पारंपरिक साड्या, दागिने तसेच सणासाठी लागणाऱ्या पूजेच्या साहित्यांचीही मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. 2 तारखेला होळी पूजन आणि 3 तारखेला धुळवड साजरी होणार असल्याने नागरिक खरेदीत व्यस्त आहेत. गोडधोड पदार्थांसाठीही मिठाईच्या दुकानांमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. पुरणपोळी, करंजी आणि इतर पारंपरिक पदार्थांची ऑर्डर देण्यात येत आहे. एकूणच येत्या 2 ते 3 तारखेला होणाऱ्या होळीच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले असून बाजारपेठेत सणाची रंगत स्पष्टपणे दिसून येत आहे. रंगांच्या या उत्सवाची आतुरता आता सर्वांना लागली आहे. बाजारपेठेत होळी उत्सवाची धूमधाम सुरू झाली आहे. लहान मुलांमध्येही उत्साह दिसून येत आहे. यामुळे अमरावती बाजारपेठेत ही रेलचेल वाढली असून कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित आहे. इथे गाडगेनगरमध्ये मी आलेली आहे. इतके सुंदर सुंदर प्रकारे असे मुखवटे दिसत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या अशा पिचकाऱ्या दिसत आहे, रंग दिसत आहे. त्या दादांना विचारूया आपण की कशा प्रकारे ते देत आहे. दादा मला सांगा, हे जे मुखवटे वगैरे खूप सुंदर दिसत आहे, म्हणजे तुम्ही कितीला देत आहे? हे 20 रुपयाला, हा 50 रुपयाला. जसं ज्या मुलाला जे आवडतात ते इथे सगळं व्हेरायटी आहे. आणि मुलं लहान हट्ट करतात ना, ते छोटी पिचकारी पण आहे. मोठे जे व्यक्ती आहे त्यांच्यासाठी हे मोठी पिचकारी चाकोल्याचं, हे पण आपण चाकोल्या हे देतो. आता रेडीमेड भेटत नाही सगळं. आता कुठं आपल्याला छेन भेटत नाही, कोणी थापू शकत नाही लेडीज शहरातल्या, म्हणून आता आपण हे ऑलरेडी आणलेलं आहे. म्हणून ही 51, 21 याची माळ. हे ज्या दिवशी होळी राहते दहन करतो आपण, होळी दहन त्या दिवशी वापरलं जातं. साईड इफेक्ट नाही आहे. आणि कोणत्याही प्रकारचे गुलाब केमिकल वगैरे किंवा त्याचा वस्तू नाही. त्यामुळे हा गुलाब खूप छान आहे आणि प्रत्येकाच्या लहान लेकरापासून मोठ्या लेकरापर्यंत हा गुलाल एक चांगला महत्त्वाचा आहे.
त्यासाठी आम्ही थोडं काळजी घेतो, कारण की बऱ्याच जणांचे लहान लेकरापासून तर मोठ्यापर्यंत ऑर्गॅनिक कलर असतात ते, त्यामुळे कसं आम्ही त्यांच्या क्वालिटीनुसार ऑर्गॅनिक गुलाल घालतो आणि असं सेंटेड वगैरे असे गुलाल असतात ते त्याने साईड इफेक्ट होऊ शकत नाही. त्यासाठी आम्ही ते आम्ही गिऱ्हाईकांच्या काळजी घेतो. काळजी साईड इफेक्ट छान होतो. आणि किती रुपयाला दिलं जाते ते? हा एक याची क्वालिटी 10 रुपयाला आहे आणि एक मोठं पॅकेट 20 रुपयाला. आपल्याला इथे गॅस सिलेंडर सारखं काहीतरी दिसत आहे. आपण विचारू हे काहीतरी नवीन वाटून राहिलं मला असं फार असं उत्सुकता वाटते की हे काय प्रकार आहे. तर त्यांना विचारूया की हा काय प्रकार आहे. दादा हा काय प्रकार आहे? साहेब हे फायर एक्सटिंग्विशर आहे. तर आपण फायर एक्सटिंग्विशर बघतो का आग लागली तेव्हा वापरला जातो, पण यावेळेस नवीन प्रकार फायर एक्सटिंग्विशर आपण वापरला. याच्यामध्ये गुलालाचा कलर आहे. त्याच्यामुळे हे 6 किलोचं सिलेंडर आहे. आपण कुठे जाऊ कार्यक्रमामध्ये ते सेम तुम्हाला कलरमध्ये फायर एक्सटिंग्विशर सारखं दिसणार, पण याच्यामध्ये आगीचा यंत्र फोम नसून याच्यामध्ये गुलाल आहे. म्हणजे आपण हे दाबलं त्याच्यामध्ये पूर्ण टोटल 6 किलोचा गुलाल निघणार आहे. काहीच नाही, टोटल नाही, काही साईड इफेक्ट नाही. गुलाला खेळण्यासाठी वापरलेला गुलाल आहे. आणि हा ओला आहे तुम्ही सुकामध्ये सुका घालता. गुलाल आहे. आणि हे जे टी शर्ट वगैरे तुम्ही लावलेले आहेत ते कशा प्रकारे किती रुपयाला दिले? आम्ही टी शर्ट आणलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला 150, 100 आणि 200 असे आपल्याला रेट याच्यामध्ये बघणार आहे. इथे इतके सुंदर प्रकारे असे टी शर्ट वगैरे पाहिले. हा नवीन आपण एक नवीन आयटम बघितलेला आहे आणि सुंदर असं होळीची तयारी दिसून राहिलेली आहे आणि अतिशय जोरात आणि आनंदाने उत्सव हा मनवण्यासाठी सगळे तयारीत आहे. मी रिपोर्टर स्मिता काले, RRC नेटवर्क. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न झाला सुरू. रस्त्यावर सर्वत्र भ्रष्टाचाराच्या भेगा. मलमपट्टी करणार तरी कुठे? शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजनेत घोळ. जलसंधारण विभागाने कोणाकोणाला वाटले कामाचे ठेके. लक्षवेधीने अडचणी वाढणार. मोठ्या अभियानात 250 घरगुती गॅस केले पुरवठा विभागाने जप्त. गॅस एजन्सी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची गरज. बुलढाणा आता आयुर्वेदिक हब आणि राज्याचा आयुर्वेदिक कॉरिडॉर. शेतकऱ्यांच्या 9 बड्या औषधी कंपन्यांशी ऐतिहासिक करार. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची मोठी घोषणा. एसटी मध्ये ज्येष्ठांची वारी, सवलतीची की संघर्षाची? बसस्थानकावर ज्येष्ठांनी प्रवासासाठी केला बैठा सत्याग्रह. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.